माझ्या प्रियांनो, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा। हा देवाचा बाग आहे आणि हे प्रार्थनेचे बाग आहे। जसे गतसेमनीच्या बागेत येशूने प्रार्थना केली, तसेच या जगातील आत्म्यांच्या तारणासाठी आप प्रार्थना करू शकू म्हणून प्रभूंनी ही बाग खास तयार करून दिली आहे। इथे पाहताय का, प्रत्येक राज्यासाठी एक नकाशा आणि त्याची माहिती आहे। प्रार्थना नोट्स तमिळ आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे। इथे येणारे लोक हे पाहून 5 मिनिटे प्रार्थना करतात। अशाच प्रकारे प्रत्येक राज्यासाठी प्रार्थना करत करत अख्ख्या देशासाठी प्रार्थना केल्याचा मोठा आनंद घेऊन लोक तिथून जातात। म्हणूनच प्रभूंनी हे ठिकाण खास तयार करून दिले आहे। प्रार्थनेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। ठीक आहे, आज प्रभू माझ्यासाठी कोणते वचन ठेवले विचारत आहात का? यहेजकेल 36:25 मध्ये प्रभू म्हणतात, मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल। आप पवित्र होणे हेच अनेक लोकांसाठी एक समस्या आहे। पवित्रपणे कसे जगावे पापांनी भरलेल्या या जगात? क्षणात राग येतो, चिडचिड होते, वासना येते, एखादी चूक घडते। काय करावे? काही पाप सोडता येत नाहीत, पवित्र राहता येत नाही। प्रभू म्हणतात, मी तुला शुद्ध करीन, तू शुद्ध होशील। मी देखील सुरुवातीच्या काळात, सेवकाईच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला। तरुणपणी सेवेत आलो की खूप संघर्ष होता। मग कसे पवित्रपणे जगावे? पवित्रपणे जगण्याची इच्छा आहे, पर कसे? एक दिवस प्रभू म्हणाले, तुझ्या सामर्थ्याने सर्व काही पवित्रपणे जगता येणार नाही, मीच तुला पवित्र करणारा प्रभू आहे, असे वचन प्रभूने बोलले। फक्त मीच तुला पवित्र करू शकतो। यासाठी काय करायचं? माझ्या संगतीत ये, माझ्या संगतीत थांब, वचनाचा ध्यान कर, हेच रहस्य आहे। म्हणूनच दररोज सकाळी उठून त्याच्या वचनाचा ध्यान करतो आणि त्याच्या संगतीत थांबतो। माझ्या पवित्र करणाया प्रभू, तुम्ही मला पवित्र करा। माझ्या डोळ्यात पवित्रता हवी आहे, विचारांमध्ये पवित्रता हवी आहे, माझ्या अवयवांमध्ये, माझ्या संपूर्ण आयुष्यात पवित्रता असावी, म्हणून मी दररोज प्रार्थना करतो। मग प्रभू म्हणतात, मीच तुला पवित्र करणारा प्रभू आहे। या वचनानुसार तो तुम्हाला पवित्र करत करत मार्गदर्शन करत राहील। मी तुम्हाला शुद्ध करीन, तुम्ही शुद्ध व्हाल। मला शक्य नाही, पवित्रपणे जगता येत नाही, तुम्ही दुःखी असाल, काही हरकत नाही, प्रभू फक्त तुम्हीच मला पवित्र करू शकता। तुम्ही मला शुद्ध करीन असे सांगितले आहे। माझे डोळे, विचार, कल्पना सगळं पवित्र करा। आता मी स्वतःला समर्पित करतो असे सांगा, तो तुम्हाला पवित्र करून मार्गदर्शन करेल। तुम्ही त्याच्या हातात स्वतःला समर्पित केलेत का? प्रभू, तुमच्या हातात मी स्वतःला समर्पित करतो, तुम्ही मला शुद्ध करा, तुम्ही मला पवित्र करा, पवित्र मार्गावर मला चालवा, या पापाचा डाग माझ्यात टिकू नयेत म्हणून मला जपा। येशूच्या नावाने आमेन, आमेन।